अजितदादा राहिलेले नाहीत हे आजही खरं वाटत नाही. आपण आज तिसऱ्या दिवसाचा विधी आज या ठिकाणी संपन्न केला. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ही घटना जी आहे ती अचानक अशा पद्धतीनं एवढा काळाचा घाला सगळ्यांच्या हृदयावर पडेल असं वाटलं नव्हतं. परंतु जे घडलंय ते घडलंय आणि आता यातून सावरणं हे सर्वांचंच काम आहे. महाराष्ट्रभरातील अजितदादांवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी यातून सावरलं पाहिजे. पवार कुटुंबाने देखील यातून सावरलं पाहिजे आणि त्या कुटुंबाला आधार देण्याच्या करता अजितदादांनी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या विचाराचा जो राष्ट्रवादी परिवार उभा केलेला आहे, या परिवारानं त्यांचा जो पवार कुटुंबाचा परिवार आहे त्यांनी जो त्याग केलेला आहे, अजितदादांनी जो त्याग केलेला आहे, त्या सगळ्याचा विचार करता त्या पवार कुटुंबाला आधार देण्याच्या करता राष्ट्रवादी परिवारानं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर, छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर पुढच्या काळामध्ये संताजी धनाजींनी स्वराज्य सांभाळलं आणि हे स्वराज्य वाढवलं, तसं रयतेनं हे रयतेचं राज्य, अजितदादांचं हे स्वराज्य, हा पक्ष त्या ठिकाणी पुन्हा जोमानं उभा करण्याच्या करता, वाढवण्याच्या करता अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आता त्या ठिकाणी संताजी आणि धनाजीची भूमिका बजावावी लागणार आहे आणि ती बजावण्याच्या करता आम्ही सज्ज आहोत. याच काळामध्ये आता जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका 2 दिवसांनी पुढे जरी ढकललेल्या असल्या तरी सुद्धा लोकशाही प्रक्रियेमध्ये अशा निवडणुका अपरिहार्य असतात. आपला नेता गेलेला असला, आता तो आपल्या प्रचाराला येऊ जरी शकत नसला तरी अजितदादांचा विचार आपल्यासोबत आहे, अजितदादांनी केलेलं काम आपल्यासोबत आहे, अजितदादांनी या महाराष्ट्राकरता दिलेलं योगदान आपल्यासोबत आहे. अजितदादा हा काम करणारा नेता म्हणून सगळ्या महाराष्ट्राला माहीत होता. सातत्यानं सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत सातत्यानं काम करणारा नेता, शेवटच्या क्षणापर्यंत तो कामच करत होता आणि काम करतच गेला. त्या अजितदादांना आज आपण या श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणी आपण अजितदादांना अर्पण करू शकतो. आपण अजितदादांचं हे सगळं सातत्यानं काम करणं आणि विकासाच्या करता म्हणून या महाराष्ट्राला उभारण्याच्या करता सातत्यानं मेहनत करणं, ती जो अजितदादांचा दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन मनामध्ये ठेवून आपल्या सर्व या निवडणुकीला राष्ट्रवादीच्या वतीनं उभ्या असलेल्या उमेदवारांनी त्या ठिकाणी मतदारांकडे मताचा कौल मागावा. फक्त या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वच कार्यकर्त्यांनी, त्याचबरोबर निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांनी प्रचारामध्ये एक संयतपणा ठेवावा. आपण शोकाकुल वातावरणामध्ये आहोत, सर्व जनता शोकाकुल आहे, महाराष्ट्र हा शोकसागरात आहे. तरी आपण निवडणुकीच्या पारंपरिक पद्धतीनं प्रचार न करता कुठल्याही पद्धतीच्या हलग्या म्हणा, ढोल ताशे म्हणा किंवा फटाके उडवणं अशा पद्धतीचं जल्लोषाचं स्वरूप या निवडणुकीला असणार नाही, याची काळजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर घ्यावीच, परंतु इतरही पक्षांनी घ्यावी. आपला महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. महाराष्ट्र हा मोठ्या नेत्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शोकाकुल असताना आपण निवडणुकांसारखा उत्सवाचं स्वरूप साजरं करून त्या ठिकाणी त्या नेत्यांच्या मृत्यूला कुठलं गालबोट लागणार नाही, अशा पद्धतीची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सोलापूरचा जिल्हाध्यक्ष आहे. त्याचबरोबर मी त्या निवडणुकीमधला एक उमेदवारही आहे आणि आमच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी निवडणुका लढल्या जात आहेत आणि निवडणुका लढत असताना खाली कार्यकर्त्यांना एखादा मेसेज देणं, त्यांना त्या पद्धतीचं मार्गदर्शन करणं ही प्रमुखांची जबाबदारी असते. पक्षाच्या वतीनं काय निर्णय ठरेल त्याच्या संदर्भामध्ये मला माहिती नाही, परंतु ही साधारणपणे कार्यकर्त्यांची आणि आमची सर्वांचीच ही भूमिका आहे की निवडणुकांच्या दरम्यान सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी अतिशय संयतपणे या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. कारण अजितदादा हे फक्त राष्ट्रवादीचे नव्हे तर ते महाराष्ट्राचे नेते होते. हा खरं तर पार्टीच्या अंतर्गत वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून घ्यायचा निर्णय आहे. पवार कुटुंबामधल्या परिवारातल्या सदस्यांनी त्या संदर्भामध्ये चर्चा करून घ्यायचा निर्णय आहे. परंतु आपण आताच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं पूर्वी राजीव गांधी गेल्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाची धुरा सोपवण्यात आली, त्या आपण जर विचार केला तर सोनिया गांधी ह्या तशा बघितल्या तर परदेशातल्या होत्या, त्यांना राजकीय स्वरूपाचा कुठलाच अनुभव देखील नव्हता आणि तशा परिस्थितीमध्ये पूर्ण देशाच्या त्या ठिकाणी केंद्रस्थानी असलेला आणि सर्वात महत्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची धुरा त्यांनी त्यावेळेला सांभाळली आणि त्याच्यानंतरही त्यांनी देशामध्ये त्या ठिकाणी सत्ता काँग्रेस पक्षाची आणून दाखवली
आणि त्यांनी अतिशय उत्तमपणे आजपर्यंत त्या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतायत. तसं पाहिलं तर सुनेत्रावहिनींना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. आपण पाहतोय ज्या ठिकाणी आज उभा आहोत त्या विद्याप्रतिष्ठानचा कारभार सुनेत्रावहिनीच पाहतात. त्या स्वतः आज खासदार आहेत, सेनेटच्या मेंबर आहेत आणि काटेवाडीसारखं गाव, हे गाव ज्या वेळेला स्वच्छतेच्या स्पर्धा होत्या त्या काळामध्ये देशात सर्वप्रथम आणण्याचं काम त्यावेळेला सुनेत्रावहिनींच्या त्यावेळेला नेतृत्वामध्ये झालं होतं. आता अजितदादांच्या राज्यभराच्या व्यापामध्ये हा बारामती मतदारसंघ आणि या भागातले सर्व कार्यकर्ते आणि इथली विकास कामं, इथले वेगवेगळे प्रकल्प याच्या संदर्भातलं नियोजन, त्याचबरोबर वेगवेगळ्या निवडणुकांचं संयोजन हे बारामतीच्या स्तरावर स्वतः सुनेत्रावहिनी करत होत्या आणि त्यामुळं त्यांना या संपूर्ण सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय कामाच्या संदर्भातली पूर्ती जाणीव आहे, अनुभव देखील आहे. आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे ज्या उस्मानाबादमधून किंवा धाराशिवमधून ते आलेले आहेत त्यांची जी कौटुंबिक पार्श्वभूमी जर पाहिली तर लहानपणापासून त्यांनी समाजकारण, राजकारण अतिशय जवळून बघितलेलं आहे. पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबातून ते आलेले असल्यामुळं आणि त्याही कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळं सगळ्या पद्धतीचं बाळकडू जे आहे ते मुळातच त्यांच्याकडे आहे. आणि आपण तर पाहिलं की पवार कुटुंब तर उभं आयुष्य हे पूर्ण राजकीय सामाजिक जीवनामध्ये आहे आणि त्या कुटुंबाचं पूर्ण धुरा ज्या महिलेनं हाताळली त्या महिलेला हा राष्ट्रवादीचा परिवार सांभाळणं फारसं काही अवघड जाईल असं मला वाटत नाही. त्यामुळं नरहरी झिरवळ यांनी जी भूमिका मांडली ती कार्यकर्त्यांच्या मनातलीच ती भूमिका आहे आणि त्या पद्धतीच्या अपेक्षा महाराष्ट्रभरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून असणं त्यात गैरी काही नाही. परंतु या संदर्भातला निर्णय शेवटी पक्षाच्या स्तरावरचे वरिष्ठ लोक घेत असतात, कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. माझं या महिन्यामध्ये अनेक वेळेला अजितदादांशी चर्चा झाली. मला वाटतं परवा ज्यावेळेला दादांचा विमान अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी देखील माझं आणि दादांचं फोनवर बोलणं झालं होतं. नंतर एबी फॉर्म घ्यायला मी दादांच्याकडे गेलो होतो, तेव्हा दादांची माझी भेट झालेली होती. मध्यंतरी अतिवृष्टीच्या दौऱ्याच्या वेळेला तर मी दादांच्या सोबत हेलिकॉप्टरमध्ये आणि त्याचबरोबर गाडीमध्येही बराच प्रवास केला. परंतु त्यांच्या चर्चेच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भातला कुठल्याही प्रस्तावाच्या बाबतीत काही चर्चा असल्याचं ते काही मला बोलले नाहीत. मी अनेक वेळेला त्यांना या बाबतीत विचारलं होतं, परंतु तसा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं ते वारंवार सांगायचे. आज दादा हयात नाहीयेत, त्या पार्श्वभूमीवर या संदर्भामध्ये आज रोजी कुठलंही भाष्य करणं हे आतताईपणा होईल आणि माझं त्या संदर्भामध्ये मी बोलणं हे तर अजिबातच योग्य राहणार नाही, कारण तो अति वरिष्ठ लेवलचा विषय है. देखिए, दोनों राष्ट्रवादी, वैसे तो एक ही राष्ट्रवादी का परिवार है और वो एक साथ आ जाए ऐसे कार्यकर्ताओं की भावनाएं भी बहुत सी जगह से आती है. लेकिन इस बारे में पार्टी के जो वरिष्ठ नेता है वही इसके बारे में जो है वो निर्णय ले सकते हैं. ये कार्यकर्ताओं के स्तर का उनका बयान और पार्टी के वरिष्ठ स्तर का निर्णय, उसमें बहुत बड़ा अंतर है. मैं अभी चीफ स्पोक्स पर्सन नहीं हूं, मैं अभी पार्टी का जिलाध्यक्ष हूं. मैंने खुद होके वो चीफ स्पोक्स पर्सन जो है, मुझे क्योंकि टाइम नहीं मिलता है इसलिए अभी मैं पार्टी की तरफ से मैं बयानबाजी नहीं करूंगा. मैंने बस आपसे इसलिए बात की कि अभी हम लोग अजित दादा का जो तीसरे दिन का विधि है वहां पे मैं आया था और आपने मुझे उस बारे में पूछा, इसलिए मैं यहाँ पे रुका हूँ. एक सवाल, सुनेत्रा पवार बहुत सालों से जो है वो राजनीतिक और सामाजिक क्षेत्र से जुड़ी हुई है और ग्राम स्तर से भी जुड़ी हुई है. जो अजित दादा पवार साहब का जो गांव है, मूल गांव जो है वो काटेवाड़ी, वो काटेवाड़ी को पूरे देश का सबसे अच्छा गांव करके उसको पुरस्कार भी मिला था और उसका नेतृत्व उस वक्त सुनेत्रावहिनी के नेतृत्व में वो सब काम वहां पे हुआ था. ये जो विद्या प्रतिष्ठान बहुत बड़ी संस्था है और इसका संचालन भी सुनेत्रावहिनी के माध्यम से होता है. यहाँ का टेक्सटाइल पार्क है, उसका संचालन सुनेत्रावहिनी के माध्यम से होता है. हालांकि अजित दादा पूरे राज्य का कारभार जब संभालते थे तब पूरी बारामती और यहाँ का जो एडमिनिस्ट्रेशन है और यहाँ का जो कार्यकर्ताओं का जो संगठन है उसको संभालने का और प्रचार का नियोजन करने का काम भी सुनेत्रावहिनी के माध्यम से ही होता था. वो सीनेट की मेंबर भी रह चुकी है और उसी के साथ वो सुनेत्रावहिनी जो अभी आप जानते हैं कि वो राज्यसभा की वहां पे सदस्य भी है, तो उन्हें ये सब काम करने का पूरा अनुभव है. और जो जिस परिवार से सुनेत्रावहिनी आई है, पद्मसिंह पाटिल जी का परिवार धाराशिव से है, महाराष्ट्र से, वो परिवार भी बड़े राजनीतिक घर से वो आई हुई है. तो उनको बहुत छोटे मतलब बहुत कम उम्र से उनको राजनीतिक और सामाजिक काम का जो है ना उन्होंने देखा है. उनके ब्लड में ही उस तरह का वो जो है वो एक्सपीरियंस है और मुझे नहीं लगता कि उनको कोई
आपत्ति आएगी ये सब चीजें संभालने में। पार्टी उनके नेतृत्व में काम करने के लिए तैयार है। आपका जो हर पद हर नेता जो है या कार्यकर्ता है, आप लोग तैयार है? बिल्कुल तैयार है, बिल्कुल तैयार है। और पार्टी का हर जैसे मैंने अभी कहा था कि राजीव गांधी जी के गुजर जाने के बाद सोनिया गांधी जी को कांग्रेस पार्टी की जिम्मेदारी दी गई और सोनिया गांधी जी तो वो विदेश मूल की थी, हमारे देश से तो थी नहीं, फिर भी देश ने उनको स्वीकारा और उन्होंने भी अच्छी तरह से उनकी पार्टी को संभाला। बाद में उन्होंने पार्टी को सत्ता में भी लाया। उनको तो उस तरह का किसी तरह का एक्सपीरियंस भी नहीं था। उसकी तुलना में अगर देखा जाए, हालांकि हमारी पार्टी उससे छोटी हो सकती है, रीजनल भी हो सकती है, लेकिन महाराष्ट्र के परिप्रेक्ष्य में देखा जाए तो सोनिया गांधी जी की तुलना में सुनेत्रा बहनी का इस सब चीजों में सामाजिक, राजकीय और प्रशासनिक तौर का अगर एक्सपीरियंस देखा जाए, संस्थाओं का काम जो देखती है वो उस तरह का देखा जाए तो वो पूरी तरह से अनुभवी है। तो क्या उन्हें उप मुख्यमंत्री भी बनाया जाना चाहिए? क्योंकि नरहरी झिरवल जो आपकी हाँ, बिल्कुल बनाना चाहिए, क्योंकि उप मुख्यमंत्री जो है वो राष्ट्रवादी के खेमे का वो जो है पद है। अभी अजय दादा नहीं है तो हमारी तरफ से, पार्टी की तरफ से उनका नाम जो है कार्यकर्ताओं के मन में है कि वो लीगेसी के तौर पे उनके पास वो आना चाहिए। और ऐसे ही नहीं है कि सिर्फ पवार फैमिली के एज अ मेंबर करके नहीं है, वो उनको एक्सपीरियंस भी है और कार्यकर्ताओं का मन भी है कि उनके फैमिली में ये सुनेत्रा बहनी के पास जाए।